प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी ही सध्या कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे। कोरटकरचे वकील सौरभ घाग यांच्याकडून युक्तिवाद सध्या केला जातोय। इंद्रजित सावंतांनी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट ही चिथावणी देणारी होती, अशा प्रकारचा युक्तिवाद प्रशांत कोरटकर याच्या वकिलांकडून सध्या केला जातोय। कोरटकरने स्वतः मोबाईल हॅक झाल्याची तक्रार दिलेली होती, असा युक्तिवाद देखील कोर्टात करण्यात आलेला आहे। कोरटकरनं इंद्रजित सावंतांना ओळखत नसल्याचं देखील सांगितलेलं होतं। कोरटकरच्या वकिलांचा युक्तिवाद हा सध्या संपलेला आहे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद कोर्टामध्ये सुरू झालेला आहे। प्रशांत कोरटकरच्या जामिनासंदर्भात सध्या कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। युक्तिवाद सध्या सुरू आहे। प्रशांत कोरटकर यांच्या वकिलांचा युक्तिवाद हा संपलेला आहे आणि आता सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। कोरटकरचे वकील सौरभ घाग यांच्याकडून जोरदार युक्तिवाद हा करण्यात आलेला आहे। इंद्रजित सावंत यांनी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट ही चिथावणी देणारी होती, अशा प्रकारचा युक्तिवाद प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलेला आहे। प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। आज त्याच्या जामिनावरती कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल आणि इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन केल्याबद्दल प्रशांत कोरटकर हा कोल्हापूर पोलिसांच्या अटकेत आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील। स्वप्नील, प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती सध्या सुनावणी सुरू आहे। दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद सुरू आहे। प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केलाय आणि सध्या सरकारी वकील युक्तिवाद करतायत। नेमके कोणते मुद्दे आता मांडले जात आहेत कोर्टासमोर? नक्कीच करण, गेल्या अर्ध्या तासापासून कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावरती सुनावणी सुरू आहे आणि सरकारी पक्ष आणि प्रशांत कोरटकर याच्या दोन्ही वकिलांकडून जोरदार युक्तिवाद सुरू असल्याचं पाहावयास मिळते। प्रशांत कोरटकर यांच्या वकिलांकडून देखील इंद्रजित सावंत यांनी जी फेसबुकवरती सोशल मीडियावरती पोस्ट केली होती ती आक्षेपार्ह होती असा दावा केलेला आहे। तसेच प्रशांत कोरटकर याने जे संभाषण केलं होतं आणि जी धमकी दिली होती त्या सर्व धमकीचं आणि मोबाईल नंबरचा सीडीआर पोलिसांनी काढलेला आहे। प्रशांत कोरटकर यानेच इंद्रजित सावंत यांना फोन केला होता असा युक्तिवाद आता इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी तसेच सरकार पक्षाकडून करण्यात आलेला आहे। तसेच कॉल रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा आक्षेपार्ह असं वक्तव्य प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजित सावंत यांना केल्याचे देखील आता युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तसेच मोबाईल हॅक करून कोणीतरी हा कॉल रेकॉर्ड केला आहे, असा हा खोटा कॉल आहे असा युक्तिवाद देखील आता प्रशांत कोरटकर यांच्या वकिलाकडून केल्याचं पाहावयास मिळते। परंतु यावर बोलताना देखील याच्या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आता इंद्रजित सावंत यांच्या वकिलाकडून सांगितलं जाते। तसेच पोलिसांनी तपास केला आहे आणि पुरावे देखील गोळा केले आहेत। यामध्ये प्रशांत कोरटकर यांनी जी धमकी दिली आहे आणि शिवरायांबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्याचे पुरावे असल्यास देखील आता या युक्तिवादामध्ये सांगितले जाते। तसेच पोलिसांनी तपास केला आहे, पुरावे सगळे गोळा केले आहेत। ते प्रशांत कोरटकर यांनी आजपर्यंतच्या संपूर्ण तपासामध्ये पोलिसांना सहकार्य केले आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर यांना जामीन मिळावा असा युक्तिवाद आता प्रशांत कोरटकर यांच्या वकील सौरभ घाग यांनी केलेला आहे। याच्यावरती आता सरकारी वकील सूर्यकांत पवार यांचा देखील युक्तिवाद सुरू आहे। त्यांना जामीन देऊ नये, अजून देखील त्यांचा तपास करावायचा आहे। सरकार पक्षाला ते मदत त्यांची हवी आहे, यासाठी त्यांना जामीन मिळू नये, त्यांची न्यायकोठडीमध्ये रवानगी असावी असा युक्तिवाद केला जातोय। तसेच कोरटकरचे वकील सौरभ घाग यांच्याकडून देखील आता युक्तिवाद सुरू केला जातोय। जी पोस्ट इंद्रजित सावंत यांनी सोशल मीडियावर केली होती जी चिथावणी देणारी होती असं देखील आता या प्रशांत कोरटकर यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। तसेच कोरटकर यांनी स्वतः पोलिसात तक्रार दिली होती की माझा मोबाईल हॅक केला असून मी इंद्रजित सावंत यांना ओळखत नाही असं देखील आता यांनी सांगितलेलं आहे। असा युक्तिवाद देखील आता न्यायालयामध्ये सुरू असल्याचं पाहावयास मिळते। तसेच इंद्रजित सावंत यांनी पहिला सोशल मीडियावर पोस्ट केली होती, त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे असा युक्तिवाद आता प्रशांत कोरटकर यांच्या वकिलाकडून केला जातोय। जी धमकीचा जी गुन्हा इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांमध्ये दिला होता, परंतु त्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावरती चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं, त्यानंतर या दोघांमध्ये संभाषण झालं, त्यानंतर हा गुन्हा दाखल इंद्रजित सावंत यांनी केल्याचं देखील आता प्रशांत कोरटकर यांच्या वकिलांनी युक्तिवादामध्ये केलेला आहे। तसेच कोरटकर जामीन नामंजूर करण्यात यावा यासाठी पोलिसांनी लेखी म्हणणं देखील आता कोर्टामध्ये सादर केल्याचं पाहावयास मिळते, कारण की त्याचा अद्याप देखील काही तपास करायचा आहे। त्याचे आणखी जे संशय आहेत या संशयिताकडून देखील आणखी माहिती घ्यायची आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरला लगेच जामीन देऊ नये, त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी असावी असा युक्तिवाद आता पोलिसांकडून केला जातोय। तसेच सरकारी वकील आणि जुना राजवाडा पोलीस तपास अधिकारी संतोष गळवे हे देखील आता या सुनावणीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। तसेच
आतापर्यंत जे कोरटकरनं या तपासामध्ये सहकार्य केलं आहे, याच अनुषंगानं प्रशांत कोरटकर हा तपासामध्ये सहकार्य करत असून त्यांनी जे जे गुन्हे केलेले आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत. परंतु असं असलं तरी सुरुवातीला इंद्रजित सावंत यांनी सोशल मीडियावरती जी पोस्ट केली ती चिथावणीखोर होती. त्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी त्यांना फोन केला होता आणि त्यानंतर प्रशांत कोरटकर याच्या विरुद्ध कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता तपासामध्ये संपूर्ण सहकार्य केल्यामुळेच प्रशांत कोरटकरला जामीन मिळावा असा सौरभ घाग यांनी युक्तिवाद केलेला आहे. आणि आता पुन्हा एकदा न्यायालयामध्ये या युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे. प्रशांत कोरटकरचं देखील म्हणणं आता ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे न्यायालयाने समजून घेतलेलं आहे. यानंतर आता न्यायालय नेमकं काय निर्णय देतं, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीमध्ये प्रशांत कोरटकरला ठेवलं जातं की त्याला जामीन मिळतो, हे अवघ्या काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. करण नक्कीच स्वप्नील, मात्र आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि त्याला आज जामीन मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. मात्र दुसरीकडे त्याला मदत करणाऱ्या जे कोणी होते त्यांची देखील पोलिसांकडून, कोल्हापूर पोलिसांकडून चौकशी केली जाते. या संदर्भातील काही मुद्दे सरकारी वकील किंवा इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी कोर्टात उपस्थित केलेत का? नक्कीच. जे प्रशांत कोरटकर यांनी जी नावं सांगितलेली आहेत त्या जी कार वापरली होती त्या कारचा मालक जो आहे तो कोल्हापूर पोलिसांना हजर झाला होता. परंतु त्यानं सांगितलं होतं की मी प्रशांत कोरटकरला ओळखत नाही, मी माझ्या मित्राला कार दिली होती आणि त्यांनी प्रशांत कोरटकरला कार दिली होती, असा जो खुलासा आहे त्या कार मालकाने केलेला आहे. याच अनुषंगानं त्या प्रशांत कोरटकरचा आणि त्या कार मालकाचा काय संबंध, थेट संबंध आहे की तो त्याच्या मित्राकडून कार घेऊन गेला होता, त्याच्यापर्यंत कार कशी पोहोचली, तसेच जो ह्याच्यापर्यंत तेलंगणापर्यंत जो फरार झाला होता त्यामध्ये कोण कोण सहकार्य केलं होतं, या अनुषंगाने कोल्हापूर पोलिसांना अद्याप तपास करायचा आहे. जी 5 संशयित नावं समोर आलेली आहेत, परंतु कार देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे. याच धर्तीवरती पोलीस ही न्यायालयीन कोठडीची मागतायत. परंतु तपासामध्ये आजपर्यंत ज्या तपास कोल्हापूर पोलिसांनी केला आहे त्या तपासामध्ये प्रशांत कोरटकर यांनी सहकार्य केलं आहे आणि हाच मुद्दा पकडून कोरटकरचे वकील जे आहेत ते जामीन मागतायत. करण नक्कीच स्वप्नील, तुम्ही आपल्यासोबत असेच राहा. प्रशांत कोरटकर यांना आता जामीन द्या अशा प्रकारची मागणी, अशा प्रकारचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी हा कोल्हापूर कोर्टामध्ये केलेला आहे. तर जामीन मिळाल्यास प्रशांत कोरटकर हा फरार होईल, पळून जाईल अशा प्रकारचा युक्तिवाद हा सरकारी वकिलांनी केलेला आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर याला जामीन देऊ नये, त्याचा अर्ज फेटाळावा अशा प्रकारची मागणी सरकारी वकिलांनी केलेली आहे. प्रशांत कोरटकर याला आणखी काही दिवस न्यायालयीन कोठडीमध्येच ठेवण्यात यावं अशा प्रकारची मागणी देखील सरकारी वकिलांनी आणि इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी केलेली आहे. प्रशांत कोरटकर याच्या संदर्भात याच्या जामीन अर्जावरती सध्या कोल्हापूरमधील सत्र न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू आहे. प्रशांत कोरटकरच्या वकिलांचा युक्तिवाद हा संपलेला आहे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे. प्रशांत कोरटकरला जामीन दिल्यास कोरटकर फरार होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा युक्तिवाद हा सरकारी वकिलांनी मांडलेला आहे. अजून बराच तपास अजून होणे बाकी आहे, त्यामुळे प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडीतच ठेवा अशा प्रकारची मागणी देखील करण्यात आलेली आहे. जामीन दिला तर कोरटकर फरार होण्याची शक्यता आहे असा प्रकारचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी मांडलेला आहे. कोरटकर पोर्टल चॅनल चालवतो, त्यावरती तो पुन्हा बोलण्याची शक्यता देखील सरकारी वकिलांनी बोलून दाखवलेली आहे. जामीन दिला तर कोरटकर फरार होण्याची शक्यता आहे असं देखील सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे. प्रशांत कोरटकर हा एक चॅनल चालवतो, पोर्टल चॅनल चालवतो आणि त्यावरती तो पुन्हा बोलण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यास जामीन देऊ नये अशा प्रकारचा युक्तिवाद देखील करण्यात आलेला आहे. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती सध्या कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू आहे. कोरटकरला जामीन देऊ नये, सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे. कोरटकरला जामीन देऊ नये अशा प्रकारचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे. या संदर्भात पुन्हा एकदा अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील. स्वप्नील, सध्या सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद सुरू आहे. कोरटकरला जर जामीन दिला तर तो पळून जाऊ शकतो, फरार होऊ शकतो किंवा त्याच्या पोर्टलच्या माध्यमातून पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य करू शकतो अशा प्रकारचा युक्तिवाद सरकारी वकील करतायत आणि त्याचा जामीन अर्ज फेटाळावा, त्याला जामीन देऊ नये अशा प्रकारची मागणी केली जाते. नक्कीच करेन. जर आपण पाहिलं तर एकीकडे प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाग आहेत, ते तपासामध्ये सहकार्य करीत प्रशांत कोरटकर हा तपासामध्ये सहकार्य करत असून त्याला जामीन मिळावा असा युक्तिवाद करतायत. तर याच्या बरोबर उलट जे सरकारी वकील आहेत तो त्याला जामीन मिळाल्यास हा पुन्हा चिथावणीखोर वक्तव्य करू शकतो किंवा त्याचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा पुन्हा
काहीतरी बरगळू शकतो, तसेच तो या गुन्ह्यामध्ये फरार देखील होऊ शकतो असा युक्तिवाद आता सरकार पक्षाकडून केला जातोय. कारण त्याला यापूर्वी जर तपासामध्ये सहकार्य करायचं असतं तर तो पोलिसांमध्ये हजर झाला असता, परंतु तो पोलिसांमध्ये हजर झाला नाही. त्याने नागपूरमधून चंद्रपूर, त्यानंतर इंदोर आणि तेलंगणा असा हा फरार होत राहिला. त्याला तेलंगणामधून अटक करण्यात आलेली आहे. परंतु आता पुन्हा त्याला जामीन दिल्यानंतर तो काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करून पुन्हा फरार होऊ शकतो अशी भीती आता सरकार पक्षाला वाटते. त्यामुळे प्रशांत कोरटकर याला कोणत्याही परिस्थितीने जामीन देऊ नये, त्याची जी उर्वरित न्यायालयीन कोठडी आहे 10 ते 12 दिवसांची जी न्यायालयीन कोठडी जी उर्वरित आहे त्याच न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला ठेवलं जावं, जेणेकरून कोल्हापूर पोलिसांना तपासामध्ये तपास करता येणं शक्य होणार आहे. कारण की जर प्रशांत कोरटकर याला जामीन दिलं तर तो लाखून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे 5 संशयित कोल्हापूर पोलिसांना तपास करायचा आहे त्या संशयितांची तपासणी करत असताना जर यामध्ये प्रशांत कोरटकर याचा जबाब नोंदवायचा असल्यास तर कोल्हापूर पोलिसांची अडचण होऊ शकते. त्यामुळे त्याची कळंबा कारागृहामध्येच न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला ठेवलं जावं असा युक्तिवाद आता पोलिसांकडून अशी मागणी पोलिसांनी केली जाते. सरकार पक्षाने देखील अशीच मागणी केलेली आहे की त्याची न्यायालयीन कोठडी आहे ती कायम ठेवावी. कारण जो पुढचा तपास करायचा या तपासामध्ये त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. अशाच अनुषंगाने आता हा युक्तिवाद जो सुरू असल्याचं पाहावयास मिळते. तसेच सरकार पक्षानं तो प्रशांत कोरटकर हा पुन्हा फरार होऊ शकतो असा जोरदार युक्तिवाद न्यायालयासमोर केलेला आहे. करण, नक्की स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात.